माहितीये वाई मधल्या एका गडावर आहे खडकात कोरलेली 50 फूट खोल विहीर. जय शिवराय मंडळी. सकाळी 5:30 ला सगळी घरातली उठली होती कारण आम्ही निघालो होतो वाई मधल्या सुंदर अशा कमळगडावर. अक्कीने पण आमच्यासाठी सकाळी लवकर उठून चपात्याने भाजी बनवून दिली. एवढ्या लवकर उठून पण सगळ्यांचा आवरच तोपर्यंत उशीर झालाच. तोपर्यंत बाकी मावळे इकडे रोडवर तासभर आमची वाट बघत बसले होते. रोडवर पोहोचल्यावर बघतोय तर दुष्काळात 13वा महिना. बाईकचा टायरच पंक्चर झाला होता. मग आपण पंप आणला, अजून हवा मारली आणि आम्ही निघालो. पण पंक्चर मोठा असल्यामुळे टायरातली हवा जातच होती. म्हणून गावापासून 16 किलोमीटरवर कोंडवली गावात पंक्चर काढणारे दादा होते, त्यांच्याकडे जायचं ठरलं. जाताना उळूम गाव लागतं तिथे थांबलो. गडावर थोडं खायला आणि प्यायला घेतलं आणि पुन्हा टायर मध्ये हवा मारून आम्ही निघालो. दादानी पण आप्पांच्या शब्दाला मान देऊन कामावर जाता थांबून आमच्यासाठी पंक्चर काढून दिला. तिथून थेट आम्ही माझ्या मामाच्या गावात म्हणजे नांदगण्यात निघालो. कारण तिथूनच सुरू होणार होता गडाचा ट्रेक. ट्रेकिंग पॉइंटला तर पोहोचलो होतो, पण बाईक पार्क करायचं टेन्शन होतं. तिथेच खालच्या घरी एका बाबांना विचारले तर ते म्हणले, अरे बिंदास लावा. त्यांनी तर आम्हाला पाणी पण आणून दिलं आणि म्हटले नाश्ता पण करून जावा. खरंच आजही गावाकडे सोन्यासारखी माणसं आहेत हे सिद्ध झालं. त्यांचे आभार मानून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गडावर ट्रेकिंगला जाताना मला नेहमीच एक्साइटमेंट असते. असं वाटतं कधी एकदा गड माथ्यावर पोहोचतो. सकाळी 7 वाजता गडावर पोहोचायचं टार्गेट ठेवलेलं आम्ही. आता 9 वाजल्या तरी अजून गाड्याच्या पायथ्याशीचे. आता किती वेळ लागतोय चला बघूया. गड चढताना एका जागी आवळे भेटले. तिथून पुढे थोडं गेलं की जांभळी भेटली, करवंद भेटली. ती खाल्यामुळे थोडी एनर्जी आली. आमच्या टीम मधला हा आयरन मॅन आहे. एवढी मोठी बॅग घेऊन चाललाय आणि त्यात पण सगळ्यात पुढे चाललाय. गड चढायला उशिरा सुरुवात केल्यामुळे उन्हाचा तडका लय बेकार लागत होता. मग थोडं पुढे गेल्यावर म्हणलं एक ड्रिंक ब्रेक घेऊच. कोल्ड्रिंक पिल्यामुळे थोडी एनर्जी मिळाली. मग ट्रेकिंगला पुन्हा सुरुवात केली. तुम्ही जे बॉटल घेऊन येईल ते जबाबदारीने पुन्हा माघारी घेऊन जावा. गडावरती कोणतीही बॉटल ठेवू नका, कारण आपण आणलेल्या बॉटल न्यायची आपली जबाबदारी आहे. तिथून आम्ही सुंदर निसर्ग बघत बघत डायरेक्ट गोरक्षनाथाच्या मंदिरापाशी थांबायला गेलो. मग सगळ्यांनी गोरक्षनाथाचं दर्शन घेतलं. आता पुढे दिसणार आहे कमळगडाचं खरं सौंदर्य आणि काऊची विहीर. ते पाहण्यासाठी पुढचा पाठ नक्की बघा. धन्यवाद.